कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे यार थांब ना ना. मी बघतोय छान झालाय का मी लगेच स्पेशल न्यूज ऐकलंय. एक काम करते ना, मी त्यांना बोलवूनच आणते. थांबा. अरे आत्ताच बोललीस ना प्रायव्हसी वगैरे काय ते. नाही बाबा, म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण मी जाते ना, मला खूप एक्साइटेड झाली मी. थांबा थांबा ए, थांबा. ऐक शिवा शिवा आली 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 या 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 शिवा, ये गुड मॉर्निंग. चला आता कालचं सेलिब्रेशन कंटिन्यू होईल. काय शिवा, सांग ना काय झालं. काय शिवा, काय उत्तर दिलं मग अश्विनी. शिवा अगं सांग ना, आम्हाला सांगणार नाहीयेस का. खरं म्हणजे आम्हाला माहितीये उत्तर काय आहे ते. ए शिवा, एवढी उत्सुकता नको ताणूस आता. सांग ना. सांग ना. थांबा थांबा, मला असं वाटतंय की कदाचित हे दोघं एकत्र आपल्याला सांगणार असतील, त्यामुळे तुम्ही थोडं पेशन्स ठेवा. अहो इतकं छान सरप्राईज मिळाल्यावर आमची पण उत्सुकता वाढणार ना. हा सांग ना शिवा, बोल. अगं शिवा सांग ना काय झालं. तर एक सेकंड. तर शिवानी आशुतोष देसाई, आम्हाला लवकर लवकर सांगा, काल तो तुला कुठे घेऊन गेला आणि ते तू सरत तिकडे कुठे घेऊन गेला आणि काय काय झालं आणि तुम्ही त्याने तुला कसं काय काय सांगितलं, आम्हाला लवकर लवकर सांग ना. शिवा सांग. लव यू. ये लवकर लवकर लवकर. तर तुम्ही दोघं आता आलेला आहात आणि तुला खरं सांगू, आम्ही दोघं ऍक्च्युली सगळे आम्ही सकाळपासून तुमची खूप वेट करतोय. तर आता आम्हाला पटकन सांगा. डंगू हे बघ, तू तिला काय सांगितलंय, काल काय झालंय, आम्हाला काहीच माहित नाहीये, पण तुझ्यामुळे ती पहिल्यांदा एवढी इमोशनल झाली, तिच्या डोळ्यात पाणी आलंय बघ. तर आम्हाला लवकर सांगा. काय चाललंय काय. दिसत नाहीये तुला. अरे अरे काय बोलतच नाहीये, सांगा ना. एक काम करा. बसा दोघं बसा पटकन बसा. आता मला सांगा. मला म्हणजे आम्ही इथे काय. नाही म्हणजे आम्हाला सांगा. बाबा थांबवा ना जरा. बाबा थांब, सतत बाबा नाही थांब. ते काय. ए, तुमचं होऊ जाऊ दे, ह्यांचं नंतर करू आपण. झालं आमचं. झालं हा, ठीक आहे. ए, लवकर लवकर सांगा चला. संपदा अगं खुश नंतर हो, आधी उत्तर काय ते तरी ऐक. तिला काय उत्तर विचारायचंय, तिच्या चेहऱ्यावरच आहे बघ ना. मला सांग, तिच्या डोळ्यात कधी असं पाणी पाहिलं होतंस तू. मला काय वाटतं माहितीये काका, शिवाला शब्द सुचत नाहीयेत. ऐक ना, तू तुझ्या स्टाईल मध्ये बोल, बिंदास. हा, एकदम फ्रीली सगळे उत्सुक आहेत, समजून घे. लवकर सांग, मी खूप एक्साइटेड आहे. शिवा, आम्हाला सगळ्यांना जे वाटतंय तेच उत्तर आहे ना. शिवा अगं सांग ना, शिरा पण थंड झाला. आता जर मी यांना सांगितलं तर यांचं मन मोडेल. एवढं काय झालं सगळ्यांना टाळ्या वाजवायला. हे भाई, 25व्या बर्थडेला 25 गिफ्ट देणं हे तुझ्यासाठी नॉर्मल असेल, आमच्यासाठी फार विशेष आहे. त्यामुळे मला काय वाटतं, आता काही शिऱ्यावर भागणार नाही, वेगळं काहीतरी गोड पाहिजे आता. एक नंबर काका. होणार करते. पण शिवा खरंच इतकी गोड बातमी दिलीयस ना, मला खूप आनंद झालाय. अगं खूप आनंदाची काय म्हणतेस तू. बरं मोठ्या आनंदाचा क्षण आहे हा.
खरं म्हणजे मी लग्नाच्या वेळेसच सांगत होतो की हे दोघेही एकमेकांसाठी बनले, पण तेव्हा माझं कोणी ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा माझं मी ऐकलं, मला माहितीये तुम्हाला आधीच दिसतं आनंदाचे क्षण येणार असतील तर. एवढं छान गोड मोमेंट आहे ना, तर आपण विसरायला नको म्हणून मी एक फोटो काढते हा. म्हणून विसरायला काढते. नको हा, म्हणून. हो, हो, थांबा तरी चालेल. येस येस येस, या इथे लवकर. किट्टू डार्लिंग, तू एवढी स्वस्त कशी काय बसू शकतेस? तुला कळतंय का, आपल्या मनासारखं काहीच घडत नाहीये. आशूने होकार दिला म्हणजे आता सीताई सुद्धा शिवाला घराबाहेर काढू शकत नाही. नाही सुहास, मला ना काहीतरी गडबड वाटते. कसली गडबड? अरे म्हणजे ती शिवा एवढी एक्सप्रेस करणारी मुलगी आहे, तिच्या आयुष्यात इतकं काहीतरी महत्वाचं घडते आणि तिने काहीच रिॲक्ट नाही केलं. खुश झाली असते ना ती. अगं ती शिवा त्या वस्तीतली मुलगी आहे. तिचं ज्या श्रीमंत मुलावरती प्रेम आहे, त्या मुलाने समोरून येऊन तिला आय लव्ह यू म्हणणं तिच्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. तिचा तर जन्म सार्थकी लागल्यासारखा आहे. ती कशाला काय बोलेल? अरे पण आशू, तू बघितलंस आशूकडे, तो काहीच रिॲक्ट करत नव्हता. मला ना तो हरवल्यासारखा वाटत होता. मी ओळखते ना माझ्या बाबाला, काहीतरी झालंय सुहास. असं काही नाहीये. हे बघ, ते दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी बसून आहेत हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला याचा विचार करायला हवाय की या त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं कसं करता येईल. त्याचा विचार करतेच आहे मी, कारण इतक्या सहजासहजी कीर्ती हरणार नाहीये. आशू, बघितलं का आता काय झालं? तू बोलणार आहेस का काही? मी खोटं बोलून आले आता. आशू, मी तुझ्याशी बोलते. मी तुला काल सांगितलंय जे सांगायचे ते. ठीक आहे, ठीक आहे. मग मी घरच्यांना जाऊन सांगते की आशूचं म्हणणं आहे की त्याच्याकडे आता काही बोलायला नाहीये. ठीक आहे? नाही, दुसरा काही ऑप्शन नाहीये ना. तुलाही माहितीये मी हे सगळं काही करणार नाहीये, कारण की मला घरच्यांचा आनंद महत्वाचा आहे आणि त्यांना हे सगळं असं कळलं तर वाईट वाटेल. त्यामुळे मी हे नाटक करणार आहे. तूही कर, कारण त्यांची यात काही चूक नाहीये. आणि तुला जे काही उत्तर द्यायचंय ना, ते लवकरात लवकर दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.